करिया रुंदन वाजते तेने नाचे देव अंबर गरजते आता ठुमकत ठुमकत नाचे गणपती शंकर पार्वती कौतुक पाहती जय देव लंबोदर पीतांबर फणवर वंदना सरतुंड वक्रतुंड त्रिनयना दासरामाचा वाट पाहे सदना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना अनारती नागद्वारा शेषशाही अवतारा सद्भावे उवाळीतो पावे दिगंबर द्वारा आरती नागद्वारा अन मेरो जासी खरी जळले सिंहासन भारी त्यावरी बैसोनिया सृष्टी रंजयली सारी आरती नागद्वारा अन आज देवचे सराया भक्ती तुझी पूर्ण होय नवखंड पृथ्वीची देव भरणी उरला आहे आरती नागद्वारा अन कालिया नव तुझे देता उतरले ओझे सुमरण केले आहो देवा सार्थक होई माझे आरती नागद्वारा श्रीराम अवतारी बंधु लक्ष्मण होई पाळले रामाज्ञा पूर्ण कार्य तू करसी आरती नागद्वारा श्री कृष्ण अवतारी यश बंधु बळी राम प्रताप थोर तुमचा सगी मिळविल नाव आरती नागद्वारा देवा मी ध्यान धरले रोख माझे हरिले प्रभूची सेवा केली देव मजला पावले आरती नागद्वारा आणि श्रावण महिन्यात दिवस नागपंचमी रात्र आनंद थोर हो देवा तुझ्या मंडपात आरती नागद्वारा आणि वैशाख महिन्यात दिवस पौर्णिमा रात्र आनंद थोर हो देवा तुझ्या मंडपात आरती नागद्वारा अन पाच तत्व पंच ज्योती ओवाळी नागनाथ भक्तजन त्या गावी जागा चरणपाशी द्यावी आरती नागद्वारा आरती नागद्वारी गणेश गायन करी नितले माझा भारी सारे दिन सेवा करी आरती नागद्वारा
जय माते चित्रशाळा कळ्या पुष्पाच्या माळा आरती वाढीतो सद्भाव तुमरीतो जय माते चित्रशाळा माय हा नागद्वारी पहाड होय ढोलागिरी मायची महिमा भारी सारे दिन सेवा करी तुझ्या का दरबारी चामुंड नृत्य करी जय माते चित्रशाळा सत्याचा भंडार शेतशाही अवतार साऱ्या पाळीच्या भवताल ऋषी मुनी तारकार ऐका दासाची पुकार जय माते चित्रशाळा हुकुनामाचा गजर भक्त करती गोंधळ ब्रह्मा विष्णू त्रिशंकर तुझ पाहुणे सत्वर ज्ञानी होऊन हरिहर बसले माईच्या समोर जय माते चित्रशाळा रूप विक्राळ धरून दैत्यपणे घाबरून वध कर तू जाऊन अष्टभुजामय होऊन अष्टचक्र हाती घेऊन सिंहसारखी गरजून जय माते चित्रशाळा संपूर्ण पीतांबर बदली मायच्या समोर माय तू विल्हाळ पैरम देवती जवळ जय माते चित्रशाळा अन काय महिमा हे जाणून मग्न होती देवांगण मक्ताचे माय टाळून कर दृश्याचे खंडन शेताचे शस्त्रफन थकले करिता वर्णन जय माते चित्रशाळा अन भक्त येते तुझ्या पाठी या वैशाख माती या श्रावण माती येऊन या दरवरती मन लावून चरणाची मायेच्या सेवेची करुणा घे माय भक्ताची जय माते चित्रशाळा भक्त वारिते आरती नव दिव नव जोगी उपउद हमराडीचा आणि कापराच्या जोगी जय माते चित्रशाळा वाळा माझ्या सद्गुरु राणा माझ्या सावळ्या राणा बाता हे दरवाजा होती लावल्या जाणा निराकार वस्तू कैसी आकारानी कैसी आकारानी सर्व गतीला भगवती सद्गुरु माऊली 16 चांद बातर गोळ्या कारंजली हरीने कारंजली सगळ्यांचा डोळा बसवली सप्तसागराचा वेळा कैसा घातला तुझा म्हणे बार माझा केवळ वाला खंड वाळा माझा कर्पूर चूरम कर्णावतारम कंदावतारम भजेन्द्रम सदावसंतम मृगारविंदे भवं भवामि सजन्मा कपालमाला कृतालकाय कपालमाला जुंजरा दिगंबराय नमः
आणि अशा रीतीने हा सोहळा या ठिकाणी संपूर्ण झाला। परवाच्या दिवशी आमच्या रामदास दादांनी फोन केला। मला माहित होतं व्हॉट्सअपवर आलं की आमचे गुरुवर हे आपल्यातून निघून गेले, परंतु 2 दिवसाच्या आधी त्यांनी फोन केला की म्हणे आपल्या वडिलांचं चरित्र आपल्याला 14व्याच्या दिवशी काहीतरी थोडक्यात आपण सादर करावं। आणि त्वरित काल त्यांचं थोडक्यामध्ये चरित्र तयार केलं, लिखाण केलं। ह्या सर्व गड्यांना कोणालाच माहित नाही की मी काय म्हणणार आहोत, सर्व नवीन आणि गात असताना आमच्या हातून जरा थोडीफार काहीतरी कमतरता राहिली असेल, काही चूक झाली असेल, ती चूक समजता आपल्या पदरात घ्यावी आणि जे काही चांगलं आहे ते तुम्ही घ्यावं, वाईट आहे ते आमचं आम्हाला परत करावं, क्षमा असू द्यावी। आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला। सर्वांनी 14व्या दिनाच्या निमित्ताने आणि सुंदरच सुरुची भोज आपल्याकरता केलेला आहे। कोणीही बिना जेवण केल्या बिना जाऊ नये, सर्वांनी आनंदाने भोजन करा आणि हा सुरुची भोजनाचा आनंद। ज्यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याकडून देणगी स्वरूपामध्ये जी काही देणगी दान भक्ती दान दिलं असेल त्या सर्वांच्या आता मला कुणाचे नाव तुम्ही आमच्या अशोक भाऊंनी बरंच दान या ठिकाणी दिलं, आमच्या रामदास दादांनी, विजय भाऊंनी, अजून सर्वांनी ज्यांनी कोणी या ठिकाणी देणगी स्वरूपामध्ये दान केलं असेल त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो। हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो। नमस्कार। सांगा म्हणते कसं